प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित्सुखं परमहंसगतिं तुर्यं यत्स्वप्नजागरसुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंगः। सप्राणम् असृजत प्राणात् श्रद्धां खं वायुज्योतिरापः पृथिवी इंद्रियं मनः अन्नम् अन्नात् वीर्यं तपः मंत्रः कर्म लोकालोकेषु च नाम च। विद्यार्थ्यांनी एक प्रश्न विचारलाय स्वाभाविक जिज्ञासा होऊन की हे संपूर्ण जग आपल्याला दिसतं, तर त्याच्यामागे काहीतरी उगमस्थान असलं पाहिजे. आणि त्याला कोणीतरी सत्संगात विचारला असेल प्रश्न की असं कोणी आम्ही ऐकलंय की हा निर्माण करणारा परमेश्वर हा षोडश कला पुरुष आहे. तर असा प्रश्न या विद्यार्थी सुकेशाला विचारल्यानंतर प्रामाणिकपणे तो म्हणतो की मला माहीत नव्हतं, म्हणून त्याला सांगितलं की मला काही माहीत नाही. माहीत असतं तो तुला जरूर सांगितलं असतं. त्यात त्याची नम्रता आहे, त्यात प्रामाणिकपण आहे. आणि आपल्याला माहीत नसेल तर ते त्याच्यावर काही झाकण न ठेवता अगदी मोकळ्या मनाने स्वीकार करण्याची त्याची भूमिका सगळी व्यक्त केली. पण असा प्रश्न आपल्याला सांगता आला नाही तर आपण कोणाला तरी विचारतो गुरुजनांना, तर तोच प्रश्न त्यांनी आपल्या गुरुला विचारला की असं कोणी विचारतं की षोडशा कला नावाचा पुरुष आहे, काही आहे का, कसा, तो कुठे आहे मग. तर त्यासाठी पुढे त्याच्यात उत्तर देत असं सांगितलं की तो काही दूर नाही, कुठे आकाशात बसलेला किंवा स्वर्गात असलेला किंवा पाताळात. इहे एव अंतःशरीरे, या शरीरातच त्याच्यातच हृदय कमलामध्ये हा षोडशकला पुरुष आहे. पुरुष हा यस्मिन इतः षोडशकला प्रभवन्ति इति. यस्मिन म्हणजे ज्याच्यापासून, फ्रॉम वेअर हे सगळ्या 16 प्रकारच्या कला निष्पन्न झाल्या आहे. यातून महाभारत काय सांगायचं की हे निष्पन्न झालं ते महत्त्वाचं नसून ज्याच्यापासून निष्पन्न झालं तो महत्त्वाचं आहे. असे सर्वसाधारण उत्तर दिलं. मात्र ते कसं निर्माण झालं त्याच्यापासून, त्या पुरुष सुक्तात निर्मितीचं सगळं सूत्र सांगितलं आपल्याला. तर 16 कला, 16 प्रकारचे त्यामध्ये फॅसेट्स, पैलू त्याची युक्त झालेला. खऱ्या अर्थाने परमात्मा परमार्थाने पाहिलं असताना परमार्थाच्या दृष्टीने निष्कल आहे, अद्वितीय आहे, एकमेव आहे. 2 परमात्मे नाही. परमात्म्याला कुठल्याही प्रकारची उपाधीची परिच्छिन्नता किंवा कंडिशनिंग नाही. सगळ्या गुणाच्या तो पलीकडे आहे, सगळ्या देशामध्ये आहे, कालामध्ये आहे, गुणांमध्ये आहे आणि त्याच्या पलीकडे आहे. मग असं असून का बरं या ठिकाणी असा प्रश्न उभा केला असेल? कारण आपल्याला फक्त हे व्यक्त आहे तेच समजतं, लक्षात येत नाही कुठून हे सगळं निर्माण झालं ते. आणि कोणाला काही ओळख करून द्यायची असेल एखाद्या गोष्टी, तिथे प्रथम माहीत असलेल्याचा उपयोग करतात आणि माहीत नसलेल्या गोष्टीचं निर्देशन करतात. चंद्र शाखा न्यायानं, समजा तिथे जर चंद्र असे दाखवायचं असेल तर कोणाचंच लक्ष भेटते. हे बघा तू 2 बोटं बघतो ना माझे, हां त्या 2 बोटांमागे झाड आहे, झाडावर पाहतो तिथे आंब्याचा मोठा आंबा लागला आहे, त्याच्या मागे चंद्रमा आहे. म्हणजे इथे नाही त्याची नजर ठेवून उपयोगाची नाही. जास्तीत जास्त त्या झाडापर्यंत, झाडापासूनही पलीकडे नजर नाही. तसंच हे गुरुजनांचं काम आहे. आणि ही वेदांताची पद्धती आहे. पंचदशी देखील सांगितलं, अध्यारूप अपवादाभ्याम निष्प्रपंचम प्रपंचते. परमात्मा कसा प्रपंचरहित आहे. आपण पाहिलं की 3 अवस्थांचे तो पलीकडे आहे. 3 अवस्थांचा तुमचा आमचा प्रपंच आहे, जागृत, स्वप्न, सुषुप्ती. तो अनुभवतो आपण स्थूल, सूक्ष्म, कारण देह. त्यात ह्या षोडश कला येऊन गेल्या. खऱ्या अर्थाने त्याला कुठल्याही प्रकारच्या कला नाही, निष्कलम अद्वितीयम असायचं. आता मग हे कशासाठी की अध्यारोप म्हणजे प्रथम सुपर इम्पोज करायचं ते गोष्टी.
जसं बीजगणितात मला तिथे कोणतरी खूप दिवसाच्या आधी प्रश्न विचारला आठवते. आणि शंकराचार्याचे आम्ही तत्वज्ञान शिकवतो. आता कसं सांगा हे माया म्हणजे काय, कशासाठी घेतात, ती माया घेऊनच सांगते की असं ते काही होऊ शकतं, नसल्यापासून तिकडं असलेलं दाखवतो. तर त्याला एक गोष्ट उदाहरण दिलं तर पडली. बीजगणित नंतर एक आपण क्ष घेतो, एक्स कुठपर्यंत वापरतो, जोपर्यंत गणित सुटत नाही तोपर्यंत. खरं पाहिलं तर परमात्मा एक आहे. वाटतं कसं जगत आपल्याला अनेक. परमात्मा अजय आहे. आणि आता हे जय म्हणजे हे कला असल्याशिवाय जन्माला येणार नाही. अज असून जन्माला सगळं दिसतो. परमात्मा निर्विकार आहे. हे सगळं विकारवान जगत असतं. परमात्मा नामरूपातीत आहे, पण हे नामरूपात आले जग प्रत्येकाला दिसतं. परमात्मा अकर्ता अभोक्ता आहे, पण ते करता आणि भोगते कसं. तर हे सोडवण्यासाठी आपल्याला माया शब्द वापरला. म्हणजे परमार्थतः त्यात कुठल्या प्रकारच्या कला वगैरे नाही. पण आमचं सगळं फोकोस ऑफ अटेन्शन लक्ष ह्याच्यातच असल्यामुळे तिथून ऋषी आपली दृष्टी वळवून सांगत आहे की हे दिसतंय ते पाहण्याच्या ऐवजी ते पहा. पण ते कसं आलं हे पहिल्यांदा समजून घ्यायचं. तुला इंटरेस्टिंग विषय केला. इंटरेस्टिंग की त्याच्यापासून या सगळ्या षोडश कला उद्भवल्या. तर कशा की जसं आपण काहीतरी घर बांधत असताना प्रथम खूप सखोल चिंतन करून कुठे जागा घ्यायची, कशी घ्यायची वगैरे करतो, तसं या भगवंतानी परमात्म्यामध्ये प्रथम संकल्पना आली. आणि त्यात त्यांनी खूप असं सखोल असं चिंतन केलं. ईक्षान चक्र असं म्हणत आहे. आणि मग त्याने त्याच्यापासून मग ह्या तीन प्रकारचे जे उपाधी जे नामरूपात्मक जगत आहे तिथपर्यंत कसं सृजन झालं, निर्मिती झाली याचं निर्देशन केलं आहे. त्यात 16 घटक सांगितले, 16 फॅसेस. त्याच्या आधी त्यांनी विचार केला की समजा असं तऱ्हेचं हे जग निर्माण झालं असेल तर कस्मिन उत्क्रांती सती अहम उत्क्रांत भवामी, असं की काय उत्क्रांत झालं असतं, काय निष्पन्न झाल्यानंतर मी देखील निर्माण होईल भविष्यामी. काय शरीरात निघालं असताना किंवा प्रकट झालं असताना हे निघाल्यानंतर मी स्वतः त्याच्याबरोबर प्रकट होईल. किंवा कस्मिन प्रतिष्ठिते, कशामध्ये प्रतिष्ठित झाल्यानंतर परत प्रतिष्ठास्यामी इति, तिथे मी स्थित राहील. थोडक्यात सांगायचं कुठून याचा प्रभव आहे आणि कुठून प्रलय. प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम आपल्या गीतेच्या 9व्या अध्यायात आहे. आधी सांगितलं आपण त्या 2 प्रकारच्या प्रकृती, परापर आणि एतद योनिनी भूतानि म्हटलंय. सर्वाणी टिपधारे अहम कृष्णस्य जगतः प्रभव प्रलयस्तता. जो अहम जो आत्मा आहे, परमात्मा आहे, कृष्णस्य म्हणजे सर्वस्य जगतः प्रभव सोर्स ऑफ क्रिएशन निर्मितीचा, आणि प्रलय म्हणजे त्यात सगळं बोलय होतं. तसा याने विचार केला की ठीक आहे असं झालं तर कसं दिसेल. आपण एक विचार करतो, आर्किटेक्टला आयडिया देतो, तू नकाशावर काढत असतो. आणि शेवट आपण तपासून पाहतो की दरवाजा तिकडून आला का नाही, खिडकी कोणाने, खूप विचार करून सांगतो आपलं. त्याचं काम हे नाही. तसं आता हे अनेक जीवांच्या वासना असतात, त्याच्या आता त्याला परत आपापलं शरीर देण्याच्या दृष्टीने त्याने हे ब्रह्मांड शरीर निर्माण केलं. तर हा विचार करून की त्याच्यानंतर कुठे आपलं उत्क्रांत झाल्यानंतर कुठे राहील, त्याच्यानंतर विलीन झाल्यानंतर कुठे प्रतिष्ठित होईल. ते सांगितलं विलीन झाल्यानंतर प्रतिष्ठित होतं आपल्या स्वरूपामध्येच. जोपर्यंत मायाचा हा पसार आहे तोपर्यंत आपण खेळ खेळत असतो. खेळ मांडीला वाळवंटी काठी असते. हा खेळ ईश्वरापासून तयार झालेला, पण त्याला माहित आहे की हे सगळा खेळ तेवढा पुरता आहे. जसं आपण नाटकात तेवढं पुरतं नाटक करतो. कधी कधी चेस खेळत असताना देखील काही राजा घोडा काय असतो, काय होऊ शकतं, पण ते त्याच्यात आणि एकत्व पाहता अवघेला ठीक आहे. आणि एकतत्व जर पाहिलं आपल्याच्यात तर हे खरं काहीच नाही. पण विद्यार्थी अजून याच स्थूल स्तरावर असल्यामुळं त्याच्याप्रमाणे त्यांना तो परमेश्वरापासून काही क्रिएशन नसून देखील, निर्मिती नसून देखील निर्मिती झाल्यासारखं दाखवावं लागतं. ते कसं गोष्टी रूपाने गेलं की पहिल्यांदा प्रथम त्यांनी प्राणम असृजत,
प्राण म्हणजे समष्टी प्राण. हिरण्यगर्भाचं जे प्रतीक आहे टोटल माइंड आहे. तसं आपण एका मनाने आपला प्रपंच उभा करतो, तसं त्यांनी समष्टी मनाने प्रपंच उभा केला. असं ईक्षण केल्यानंतर हिरण्यगर्भ आख्य असलेल्या प्राणाला तो उत्पन्न करता झाला. प्रथम पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, प्राणात श्रद्धा. आपण आपला पिंडामध्ये विचार केला तर तो ब्रह्मांडाला विचार लागण्यासारखा आहे. प्रथम आपल्याला काही आपल्यामध्ये काही कपॅसिटी, ॲबिलिटी, क्षमता वगैरे असते, त्याची आपल्याला जाणीव होते की मी हे करू शकतो. मग ते करू शकतो किंवा करण्याची क्षमता असेल तर, म्हणजे प्रथम अशा तर ती ही सृजनशक्ती त्याच्यापासून निर्माण झाली. ही प्राणशक्ती, त्याला संपूर्ण ऊर्जा म्हणता येईल शक्ती प्राण. ते म्हणजे समष्टी सूक्ष्म शरीराचं प्रतीक आहे. त्याला म्हणतात हिरण्यगर्भ. आणि ते पुराणामध्ये आपल्याला भगवान विष्णू पहुडलेले आहे आणि त्याच्या नाभी कमलातून ब्रह्मदेव आले असे गोष्टी रूपाने सांगतात. कारण बाकीच्या लोकांना एकदम नाही समजत येतात. तर ते असं हिरण्यगर्भाख्य असलेला प्राण म्हणजे समष्टी प्राण आणि समष्टी मन एकरूप असलेल्या जे समष्टी सूक्ष्म शरीरात असे तऱ्हेचं त्यांनी निर्मिती केली. आणि निर्मिती करून त्याला जाणीव झाली, म्हणजे कॉन्शियस झालं की आपण आता याच्यापासून जगाची निर्मिती करू शकतो. तर ते दुसरा जो प्रकार आहे आपल्या याच्यात असा आत्मविश्वास वाटणं, कॉन्फिडन्स, की ठीक आहे आपली जो ॲबिलिटी आहे, कपॅसिटी आहे, पण आपल्यामध्ये जर श्रद्धाच नसेल आपल्या बाबतची करू शकत नाही तर आपण काही करू शकत नाही व्यवहाराची गोष्ट. तर त्याच्यामुळे दुसरा घटक त्यात सांगितला आहे श्रद्धा. प्राणात श्रद्धा. प्राणापासून म्हणजे ह्या हिरण्यगर्भापासून किंवा हे समष्टी मनापासून आणि प्राणापासून प्रथम जर निर्मिती होण्याच्या आधी काही प्रगट असेल तर त्याच्यामध्ये हे पॉवर पोटेन्शियल आपण व्यक्त करू शकतो, निर्माण करू शकतो, अशा त्याचा आत्मविश्वास त्याला वाटला. हे तुम्हाला आधीच सांगतो की जसं पिंडात विचार करत तसंच ब्रह्मांडाचा विचार करायचा. श्रद्धा त्यातून तो निष्पन्न झाली आणि त्याला कॉन्फिडन्स झालं की आपण आता हे निर्माण. दुसरा तिसरा घटक आता श्रद्धेनंतर मग पंचमहाभूत सांगितले. पंचखम वायू ज्योतिः आपहा पृथ्वी. आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी. आणि हे सांगत असताना आपले ऋषीमुनी सांगतात की त्याचं जे कारणरूप ज्या तन्मात्र आहे त्या त्यांनी निर्माण केल्या. प्रत्येकाचा एक एक गुणधर्म. आकाशाचा गुणधर्म असताना, आकाश असताना शब्द हा एकच गुणधर्म आहे. एक गुणात्मक आहे आकाश, द्विगुणात्मक आहे वायू. कारण आकाशाचा गुणधर्म शब्द तर आहेच वायूमध्ये, फडफड असा आवाज येतो, आणि त्याचा स्वतःचा गुणधर्म स्पर्श आहे. आकाशात वायू, वायू हो अग्नी. आपली तैत्तिरीय उपनिषद देणार आहे की वायूपासून मग अग्नी निर्माण झाला. आता अग्नीमध्ये आधीचे दोन गुणधर्म आहे, स्पर्श आहे, जरा उष्णता वगैरे, शिवाय त्यात फडफड करण्याचा आवाजही आहे, आणि स्वतः त्याचा गुणधर्म रूप रकाला प्रकाशित करण्याचा आहे, तेज. शब्द, स्पर्श आणि रूप प्रकाशित करणं त्याच्यात तेज आहे. त्याच्यानंतर आपहा पाणी. आपण एवढं समजतं कसं, इकडून जाताना पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आता वरून खाली या, कारण की कशापासून सांगितलं आहे त्याच्यापासून कसं हे इव्होल्युशन कशी निर्मिती झाली. तर त्याच्यात आणखी आधीचे तीन गुणधर्म आले पाण्यामध्ये, शब्द, स्पर्श आणि ज्या भांड्यात ठेवलं तेवढा आकार घेणार म्हणजे रूप. त्याचा बर्फ केला तर क्रिस्टलाइज झालेलं रूप घेतो तो पाणी. तर त्यात अग्नी देखील आहे वडमानावर, किंवा त्याला काय म्हणता येईल की विद्युत आपण तयार करतो, हायड्रो इलेक्ट्रिसिटी त्याच्यात आहे, म्हणूनच उष्णता निर्माण. म्हणजे सगळं त्याचे गुणधर्म आहे. म्हणजे आधीचे तीन महाभूताचे गुणधर्म प्लस त्याचा हे चतुर्गुणात्मक आहे पाणी, जल. आणि जेव्हा आपण अर्थली लेवलवर येतो ह्या पृथ्वीच्या स्तरावर, तेव्हा आधीचे चार गुणधर्म, त्याला आवाजही येतो, स्पर्शी आहे, रूपही आहे, आणि सगळे, आणि गंधवती पृथ्वी. बस गाम थत्ते इथे गंधवती पृथ्वी. इथे गंधा, त्या गंध त्याचा रूप, अशा तऱ्हेने हे त्यांनी प्रथम सूक्ष्म अशा तऱ्हेचे करून मग त्याचं स्थूलीकरण झालं की ते आपल्याला आकाश, वायू, अग्नी, पाणी आणि भूमी असं आपल्याला दिसतंय. उजेड वारा त्यात मिसळतो सर्व पसारा. आता ते लावतो प्रश्न,
तेव्हा तुमच्या लक्षात येईल काय प्रकार. हे उपनिषद ऐकल्यानंतर आपली किती कल्चर उदात्त आहे. संतांनी देखील सहज साध्या याच्यात कसं काही संपूर्ण तत्वज्ञान पॅकिंग केलं तुम्हाला. तर हा सगळं त्यांनी सुरू आणि ते कसं घटाघटाचे रूप वगैरे मग प्रत्येकाला शरीर त्याच्यानुसार दिलं काय जसं. ते प्रथम हे इथपर्यंत आणलं त्यांनी प्राणापासून म्हणजे समष्टी हिरण्य गर्भाख्य असलेल्या प्राणापासून असे श्रद्धा आपल्या निर्माण करण्याची शक्ती, निर्माण करण्याच्या शक्तीपासून अशा तऱ्हेचं त्यांनी जेव्हा प्रकटन केलं तर पंचमहाभूत इथपर्यंत आळपडलं. पंचमहाभूताचे त्याचे असलेले अनुषंगिक गुणधर्म. आता ती कुठेतरी व्यक्तिगत स्तरावर, कारण हे आपलं शरीर हे त्याची झेरॉक्स कॉपी आहे परमात्म्याची. सगळं इथे ज्याचं पिंड ब्रह्मांडामध्ये आहे तेच पिंडात दिसतं. तर ह्या ऑब्जेक्टिव्ह जगताचा जर अनुभव घ्यायचा असेल तर ह्या देह देत असताना 5 ज्ञानेंद्रिय गेले आहे प्रत्येकाला आहे. जे काही प्राण करणारे प्राणी ते मग पशुपक्षी असो की माणसं असो, इंद्रिय चिमलेले कान असतात त्या त्वचेतून ऐकतात, डोळ्याने पाहतात. तसं तर इंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. तर त्याच्यामध्ये असलेल्या सूक्ष्म अशा शक्ती घ्यायची. कानामध्ये ऐकण्याची शक्ती, डोळ्यामध्ये श्रोत्रम चक्षु स्पर्शनम च रसनम घ्राणच असं आहे. अधिष्ठ आहे मनस्टॅम, त्याच्यावर मन अधिष्ठित आहे. हे मग तुम्हाला लिंक लागते की गीतेत असे काय शब्द सांगे. लोक काय म्हणतात गीता डोक्यावरून जाते, कारण आधी थोडा बॅकग्राऊंड नसतो उपनिषदाचा आणि एकदम ऐकलं म्हणजे पुराणाच्या गोष्टी ऐकलेल्या असतात तिथे काय ऐकायला मिळतंय ते करायचं. तर त्या ठिकाणी असे श्रोत्रम चक्षु स्पर्शनम रसनम घ्राण मिळवते ते सगळे शक्ती असलेले इंद्रिय त्यांनी निर्माण केले. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय असे 10. तर कर्मेंद्रियामध्ये हात, पाय, वाचा, गुदा आणि जननेंद्रिय. आता ते जर निर्माण केलं तर त्याच्याद्वारा जर आपल्याला येणाऱ्या संवेदना आपल्याला जाणीव देणारा व्हायचं असेल तर त्याच्या मागे संकल्प करणारं मन आवश्यक आहे, जाणीव असणारं मन. ते नुसतेच कानावर मला शब्द ऐकायला आले पण मन नसेल तर काय ऐकले लक्षात येत नाही. म्हणजे त्या सगळ्या संवेदनशील करून आणि आपल्याला त्याच्याबाबत ज्ञान देण्यासाठी त्याच्या सगळ्याच्या मागे कोऑपरेशन सहकार्य मनात असलं पाहिजे. कारण कुठे समजा आपलं मन दुसरीकडे असेल तर डोळ्याने पाहून देखील काही पाहिल्यासारखं वाटतं, कानाने ऐकून देखील ऐकल्यासारखं वाटतं. म्हणजे मनातच सहकार्य असल्याशिवाय इंद्रियाची व्यापार चालू शकत नाही, कर्मेंद्रियाचे असो की ज्ञानेंद्रियाचे. म्हणून मन निर्माण केलं. आता कोणी समजते त्यातच आता प्रतीक आपल्याच्यात व्यक्ती आहे झालं. त्याच्यानंतर मनाच्या नंतर अन्नम. आता त्याला जर मनाला जर सस्टेन करून ठेवायचं असेल तर ज्याच्यापासून आपले विचार तयार होतात, शरीराचं पोषण होत असतो तर त्याच्यासाठी अन्न. कारण अन्नाचा सूक्ष्म भाग होतो विचार आणि विचाराचा स्थूल भाग होतो अन्न. तो विचार तुम्हाला तैत्तिरीय उपनिषद देणार बस. ती आणि ती बाकीचं अन्न याचा अर्थ बाकीचं सगळे ऑब्जेक्ट घ्या, शब्द स्पर्श रूप रसगंध येईल. नाही तर नुसतं आपलं खाय पुरतच नाही गेलं. कानाचं अन्न कोणतं ऐकणं, डोळ्याचं असं अशा तऱ्हेचं हे सगळं ऑब्जेक्ट्स. थोडं व्यापकतेने चिंतनाचा भाग आहे. आणि अन्न अन्नापासून वीर्य. वीर्य म्हणजे आपल्याला शक्ती तयार होती की ऐकण्याची, पाहण्याची. आपण जेव्हा आपण असं आणि व्यवहाराच्या दृष्टीने की शरीराला की काय प्यायला दिलं नाही तर विचार देखील हळूहळू कमी 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 होत जातं. का बरं एखाद्या पेशंटमध्ये हळूहळू आपलं पल्स कमी होतं याचा अर्थ ते खाऊ शकत नाही, त्याची शक्ती राहू शकत नाही आणि मग हळूहळू ते सिंकिंग व्हायला लागतं. परत खायला दिले की परत आता समजा तरी पचनशक्ती बरोबर त्याचा परत तो आणखी पूर्ववत व्हायला लागतो. पण अन्नावर पोषण होतं मनाचं. म्हणजे मन जी इंद्रियाच्या शी संलग्न झालेलं आहे त्याचं जर अशा तऱ्हेचं भरण पोषण करायचं असेल त्यासाठी त्यांनी अन्न निर्माण केलं. हे आणि अन्नापासून होत असतं वीर्य म्हणजे सामर्थ्य निर्माण करण्याचं सामर्थ्य वगैरे, रज रेत वगैरे निर्माण होते. आता ते सामर्थ्य असेल तर त्याला थोडंसं काय म्हणतात की त्याची शक्ती वाचवून कुठेतरी उच्च ध्येयाकडे काय जे काही करायचं त्याच्याकडे लावायचं असेल तर त्यासाठी साधनेचा भाग आहे तप. हा मग पुढे
कायिक वाचिक मानसिक स्तरावर शिस्त पाळून आपल्या मनाची शक्ती कशी वाचवावी आणि वाचलेली शक्ती कशी त्या उगमस्थानाकडे त्या षोडशकलाच्या ऐवजी त्या पुरुषाकडे न्यायची, इशी एकाग्रतेची शक्ती, ऐकाग्रम परमम तपहा ही अशी शक्ती केली निर्माण. कारण नुसतंच ही आपल्याला एनर्जी असून उपयोगाची, कधी कधी शक्ती असते पण युक्ती नसेल तर उपयोगाचं नाही. पण बुद्धीच्या स्तरावर म्हणजे कायाच्या स्तरावर, वाचेच्या स्तरावर किंवा मनाच्या स्तरावर कसं वागावं, कसं राहावं जेणेकरून आपली एनर्जी वाचेल. आणि ते तपश्चर्येमध्ये दोन भाग असतात. कॉन्शियस सेल्फ डिनायल, जे काही नको त्या गोष्टी आपण सोडत असतो आणि जे त्याच्यानंतर हे बाहेरची मधून आपलं वाचलेलं मन आपल्या भगवत चिंतनात किंवा हायर आयडियल असेल त्याच्या लावतो. आता तिकडे मन जर लावायचं असेल तर मनन करणारी काहीतरी अशी असं तऱ्हेचं फॉर्म्युला असला पाहिजे, त्याला म्हणतात मंत्र. हा तपानंतर मंत्र. कारण ते हे मन एकदा एनर्जी आहे इथे इतस्तता फिरत असतं परत. त्या मनाला जर बांधून परत आणायचं असेल या उगमस्थानाकडे तर आवश्यकता आहे मंत्राची. मंत्राचा अर्थ आहे मननात त्रायती ती मंत्र. हा मग जप देखील कसा करावा त्या गुरुचरित्रात सांगितलं आहे. मकार आपले मन, त्रकार आपला प्राण आणि मन प्राण एकवटून जप करावा एकचित्ते असं म्हणतात. त्याच्यावर नाव एक भजन आलंय, हो मस्त धुंद नामात हरीचे भजनात रंगुनी राही मन प्राण अर्पुनी ठेवी हरीची पायी. पुढे म्हणते किती कची भोगिल्या योनी, किती योनीमधून गेलास तू स्वतःच, अंती आला नर जन्मोनी. हे असं विचार केला म्हणजे मन बरोबर सगळ्या प्रपंचातून निघून आपल्या सोडत करायचं. साधूने संधी ही घेई, संधी हे हा चान्स मिळालाय नरजन्मामध्ये माणसाला, हे याला तू काय मंत्रच म्हणतात. मन प्राण अर्पुनी म्हणजे आपली जी शक्ती आहे क्रियाशक्ती आणि मन म्हणजे आपली विचारशक्ती तिकडे लावावी ज्याच्यापासून तुला ही पद्धत आहे. पुढे सांगणार म्हणतो ठेवी हरीचे पायी परमेश्वराच्या चरणी समर्पित कर. आता मग शरीर आहे तर हे कशासाठी दिलं देवानी, शरीराचं करू दे कर्म, करू दे ते थोडंसं चांगलं राहील, व्यवहार चांगलं. कारण शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धीत अकर्मणा, काही कर्म न करून निष्क्रिय माणूस काही करू शकत नाही, म्हणून करू दे कर्म. पण चुको नको निज धर्म, आपला जो निज धर्म आहे आत्मधर्म आहे त्याला विसरू नको. मग त्यासाठी काय करू, मंत्राच्या द्वारा आत्म्यात रंगुनी राही आपल्या आत्मस्वरूपाच्या चिंतनात राहा. खाली पण असं चैतन्यासारखं करू नका, लावा आत्म्याच्या अनुसंधान. ती खूपच श्रीमंत शक्ती होती. मन प्राण अर्पुनी ठेवी हरीचे साई. आता पुढे त्यात देखील काही सुख दुःखाचे प्रसंग येतात. कोणी जन्मतात, कोणी मरतात, कोणी हसतात. आता काय करायचं त्याला, त्याच्यावर तर काही उपाय नाही. हे तर फार डेप्थ त्याच्यात, याला म्हणतात मंत्रशक्ती. प्रारब्धेची लाभे सुख आणि प्रारब्धेची लाभे सुख. जसं दुःख, जसं प्रारब्ध आपण सुखाचं असलं तर आपण लाभ झाला म्हणतो, तसं दुःख देखील लाभत हे ते लाभ तेच लाभतं. कसं, प्रारब्धानुसार. मला त्वचेने पूर्वसंचित केले तयासारखे हे मंत्रामध्ये तिथे विचार करणं म्हणजे माझं बस. देहाचं भोग दे तेही, हे देहाच्या भोगण्यासाठी आलंच बस. दुसरं स्थूल देहाला सूक्ष्म देहात त्याचे रिॲक्शन आपल्याला व्हायला तर तात्पुरते काही झालं की लगेच आपल्याला बातमी आली वाटतं बघू दे. पण मन प्राण अर्पणी ठेवी हरीची पाय परमात्म्याच्या चिंतनात. त्याच्यासाठी मंत्र फॉर्म्युला आहे. पुढे समबुद्धी ठेवी व्यवहारी, व्यवहारात राहावं लागतं. काही सुख दुःख चांगलं वाईट, कोणी शिवाय देतात, कोणी स्तुती करतात, वाहून जाऊ नका. सगळं साधनेचं मर्म आहे या मंत्रशक्ती. समबुद्धी ठेवी व्यवहारी, व्यवहारामध्ये बुद्धी ठेव. ज्ञानात म्हणतात समाधी. समाधी म्हणजे गाडलेली समाधी नव्हे, ही येते निघून जाते. पण ही ज्ञानाची समाधी सतत असते, बस काही होते. विवेकाने मनोमंदिरी, हे विवेकाचं जे मनोमंदिर आहे त्याच्यात तू डागाच राहा. थोडे सेंटिमेंटल होऊन माणसाला त्रास होतो, ठीक आहे. सद्भावे प्रभूशी ध्यायी, प्रभू आणि आपला सद्भाव म्हणजे ज्याच्यापासून हे सगळ्या षोडशकला निर्माण झाल्या त्या पुरुषाकडे तो आहे सत. हे याच्या संदर्भात सांगतो तो म्हणते म्हणजे
प्रभूची द्याय त्या प्रभूचं ध्यान कर. म्हणजे काय, हे सगळ्या नाटकातून मन निघते नाही, तू मनावर येतात लाटा. लाटा कशा असतात, सरफेस लेवलवर, डेप्थमध्ये काही राहत नाही, तेव्हा होते. नाही ते अवघड आहे. आणि मन प्राण अर्पणी ठेवी. आणि पुढे त्या भूमिका आहे कशी, नाही तेथे पुण्य पाप न पुण्यम न पापम दोन्ही नाही त्या ठिकाणी. चिदाकाश स्वरूप अमाप. चिदाकाशाचे हे नव्हे, भौतिक आकाश आणि चित्ताकाश ते चैतन्य स्वरूप आकाश आहे. मग ते कसं आहे, या सगळ्या रिॲक्शनच्या पलीकडे चिदाकाश स्वरूप अमो अमाप. अमाप म्हणजे मोजता येत नाही, इनमेरिटेबल. गुरुकृपे जाणून घे, आपण नाही जाणू शकत. सद्गुरूंनी जे सांगितले असते हे उपनिषद ऐकायचं कशासाठी, त्याच्यानुसार मन लावायचं बस बस. तेव्हा ही शांती मिळते. आणि याला म्हणतात मंत्र. गुरुदेवाने आपले व्यवहारिक उदाहरण छान दिलं आहे. मंत्र म्हणजे वारंवार एखाद्या आयडियल बाबत आपण विचार करतो, आपण तसं होत असतो. तसंच जसा विचार केला त्या देवतेची मंत्राची शक्ती आपल्याला प्राप्त. काही ऋग्वेदाचे मंत्र आहे, काही यजुर्वेदात आहे. तो म्हणून कशासाठी, की तुमच्या मनाचं संरक्षण करावं. खूपच पावर असते या मंत्रामध्ये. आणि म्हणून म्हणतं की मननात त्रयतीती मंत्र, असं मनन करणं हे मंत्र. जसं एखादं कोणी डॉक्टर व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल, तू सतत मंत्र जपतो, मला व्हायचं इंजिनियर, मला व्हायचं, तुम्हाला काही नाही व्हायचं दुसरं. असं मला आता परमेश्वराकडे पाहायचं, त्याचं दर्शन घ्यायचं, बाकी माझं व्हायचं. इतकी हे आर्डन्सी असल्याशिवाय नाही जमत. आणि मग हे जे आहे हे आपल्याला म्हणजे जसं बल्बला इलेक्ट्रिसिटी कलेक्ट करणारा वायर असतो, तसा त्या षोडश कला पुरुषापर्यंत जायची म्हणता इतकी ताकद आहे त्याची. आणि आजी सांगितलं कोणता मंत्र सांगितला, ओंकार. बाकी छान आहे. ओमित्येकाक्षरम ब्रह्म व्याहरणमा मनुस्वरम या प्रयत्नदेह स याती परमाम गती. तेच पुढे सांगणार आहे. एवढं तरी कसं रंगवून सांगतो की पुढच्याच्या त्याचा संबंध आहे की हे कलारहित पुरुष जाणणे हे जीवनाचं ध्येय नसून जो निष्कल आहे, अद्वितीय आहे, निर्विकार आहे, ते आपलं आत्मस्वरूप आहे. ते जर करायचं असेल तर आपल्याला अबाउट टर्न करावं लागेल, दुसरा काही उपाय नाही. म्हणून मेडिटेशन, ध्यान करणं म्हणजे काय, ध्यान करणं म्हणजे आपलं लक्ष ते सतत विचारावर भावनावर केंद्रित असतं. तिथून ज्याच्यापासून विचार आणि भावना प्रगटतात तिकडे राहून मग तो म्हणत होता की कशामध्ये मी प्रतिष्ठित राहील तिथे प्रतिष्ठित राहा, असं म्हणणं विषय. आता इथपर्यंत आणलं मंत्र हा. आणि मग कर्म. जसं आता कोणी एखादं काही वकील व्हायचं म्हणतो असेल किंवा डॉक्टर, तर तो सतत तो मंत्र जपतो की मला ह्या पालीमध्ये जायचं, अभ्यास करतो. आणि मग तो मग त्यांनी मेडिकल कॉलेजचा अभ्यास केला जाऊन, तर तो डॉक्टर झालं, त्याचा मंत्र जप पूर्ण. त्यासाठी काय कर्म केलं ना, तसं हा कर्म करतो. कर्म आणि कर्मानुसार मग आपलं लोक म्हणजे अनुभवाचं क्षेत्र तयार होतं. डॉक्टर काही कोर्टात जाणार नाही, आणि वकील काही दवाखान्यात जातात. तर प्रत्येकाचं क्षेत्र असतं. तसं मग आपल्या मनाप्रमाणे आपले जसं संकल्पना होत असेल किंवा जसं मनाला शिस्त लावली ह्या मंत्रानुसार, त्यानुसार मग काही कर्मानुबंधीनी मनुष्य लोक आहे, पितर लोक आहे, अच्छा बरोबर ते देव लोक आहे, काही गाणे गाणारे असेल ते गंधर्व लोक आहे, असे निर्णय प्रकारचे. असे 14 मोहनं सांगितले वर आणि खाली इथपर्यंत. ते समजा लोक काय इतकं लेखत आहे तिथे. अच्छा लोक हा आणि लोकेशु नाम. आणि एखादं गोष्ट अनुभवाचं क्षेत्र असेल त्याला नावं दिले पाहिजे. हे प्रत्येकाकडे एक एक सेक्शन देतात. याच्याकडे इंडस्ट्रियल डिपार्टमेंट, याच्याकडे फायनान्स डिपार्टमेंट, याच्याकडे ॲडमिनिस्ट्रेशन, बस झालं त्याला नाव. वास्तवामध्ये हेड ऑफिस एकच असतं, पण त्याचे ब्रँचेस. म्हणून ज्या ठिकाणी कर्माचे फळ आपल्याला अनुभवायला मिळतात त्या म्हणतात लोक हा. त्या लोकाला असं नाव दिलं. मग हे सगळं असं करून हे संपूर्ण पुढे काय म्हटलं आहे त्यांनी, 6 प्राणम असुजत, फ्रॉम प्राण ऑनवर्ड्स अप टू हिअर, इथपर्यंत 16 कला सांगितल्या त्याला. कशासाठी, परत रिपीट करतो की कला सांगणं हे महत्त्वाचं नसून तिथून तुमचं लक्ष निष्कलाकडे गेलं पाहिजे. सगुणाचं ध्यान करणं महत्त्वाचं नसून त्याच्याद्वारा सगुणातून निर्गुण आणि सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण. देवाला परत प्रथम देवळात पाहायचा, देवळातून हृदयात पाहायचा आणि हृदयाचं सगळ्याच्या हृदयात पाहायचं. ही पद्धती आहे ऋषीमुनीची. पण आपण कुठेतरी अडकून राहतो.
आणि अशा तऱ्हेने सांगून आता कोणालाही वाटेल की आता त्या उगमस्थानाकडे जर जायचं असेल तिथे त्या सगळ्या कला बंद होतात. जोपर्यंत कला आहे त्या अनित्य आहे, बदलत आहे, परिवर्तनशील आहे. कलेने चंद्र वाढतो आणि तो अमावस्येला कमी होत जातो. तसंच पण तो मेलेला नसतो. नाही तर समजा तो दुसऱ्या प्रतिपदीपासून परत सुरुवातच नसती झाली, ती फक्त त्या अमावस्याच्या दिवशी मिटलेला दिसतो. तसं आपलं अंतःकरण या अमावस्येसारख्या ठिकाणी झोपेच्या अवस्थेत जात असतं आणि परत सुरू होत असतं. इतकंही डेप्थमध्ये आहे. तर आपल्याला आता त्या पुरुषाचं जर दर्शन साक्षात्कार करायचं असेल तर काय करावं लागेल? आपल्याला ऋषीमुनीसारखं परत जावं लागेल आपल्याकडे. आणि ते पुरुष सूक्तात खूप गोड शब्द सांगते व्यवस्थित की पुरुष हे वेद. मग त्याच्यापासून तस्मात विराट जायत विराजोधी पुरुष असं जातो अत्यरिच्यत पश्चात भूमी मथोपुरा यत पुरुष. म्हणजे भूमी निर्माण केली. बिल्डर कसा करतो? प्रथम एक जागा घेऊन टाकतो काय 1-1.5 एकराची आणि त्यात मग प्लॉट पाडतो. प्रथम भूमी. तसं त्या भूमीवर प्रत्येकाचं शरीर, कोणाला मनुष्य शरीर, मग नाम, त्याचे नाम दिले. हा मनुष्य आहे, देवोयम मनुष्योयम नामानि कृत्वा अभिवदन इदासे. तिथे म्हटलंय शेवट. खूपच छान आहे. मग एकदा तरी पुरुष सूक्त म्हणून त्याचं चिंतन नाही वेळ मिळत तर स्नान करतात म्हणा. ओम सहस्त्र शीर्षा तेवढाच वेळ असतो तुम्हाला. घामट काय राहतं तेव्हा आणि मग दृष्टी व्यापक होते आपली. हे काय हे कुठे? हे त्या ब्रह्मांडापासून निर्माण झालं. त्याचा ब्रह्मांडात तो नारायण त्याला पकडून राहिलं तर काय फरक पडतो? त्याला वळीतो कुठे बस. आता त्या नारायणाचं दर्शन घ्यायचं आहे हृदयात आत. कारण आधी सांगितलं कुठे आहे? अस्मिन एव शरीरे, या शरीरातच आहे. कारण त्याची रिप्लिका म्हणजे आपलं मनुष्य शरीर आहे. बस ब्रह्मांडाचं किती गोड आहे. लोकेशू आणि नामचारी असं तर 17 त्याच्यापासून करा. हा निष्कल असून सकल झाला, कलातीत झाला. निर्विशेष असून सविशेष झाला. निर्गुण निराकार असून आकार आला. आणि मग अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथून चराचर तया हरिशी म्हणजे. समजता कसा हरिपाठ आहे. आणि मग त्याच्यात लक्षात येते काय ज्ञानेश्वराला सांगायचं. आता मग तिथे जर जायचं असेल तर काय केलं पाहिजे? आता परत आपण रिव्हर्स पोझिशन केली पाहिजे. जर इलेक्ट्रिसिटीचा जर साक्षात्कार करायचा असेल तर बल्बपासून नेती करत जावं लागेल. आणि शेवट कराईल आता फक्त उगमस्थान, ते म्हणजे आता पुरुषाचं दर्शन. तर ते कसं होत असतं त्याच्यासाठी परत नद्या कशा समुद्राकडे वाहत जातात तसंच याला म्हणतं समुद्रायण हा नद्या. तसा पुरुषायण हा जीव चालला. आता नाही भरपूर झाल्या कला. बाकीचं ऑर्डिनरी म्हणून होत असतं. पण हे चिंतनशील मरण वेगळंच आहे. आता चला पुढे आहे. मंत्र नंबर 5 काढा. यथेमा नद्यः स्यन्दमानः समुद्रायणाः समुद्रं प्राप्य अस्तं गच्छन्ति भिद्येते तासां नामरूपे समुद्र इत्येवं प्रोच्यते. एवमेवास्य परिद्रष्टुरिमाः षोडशकलाः पुरुषायणाः पुरुषं प्राप्य अस्तं गच्छन्ति भिद्येते चासां नामरूपे पुरुष इत्येवं प्रोच्यते. स एषो अकलो अमृतो अभवति तदेश श्लोकः. आता काय सांगायचं समजलं ना. जो सच्चिदानंद स्वरूप पुरुष आहे त्याचं दर्शन घ्यायचं असेल, जो कलारहित आहे, तर ज्याप्रमाणे नद्या त्याला माहीत असतं की आपलं उगमस्थान समुद्र आहे. समुद्रापासूनच वाफ झाली, वाफापासून ढग झाले, ढगापासून परत पाणी झालं, पाण्याच्या काही नद्या झाल्या, तर त्याला वाटते की आपण आता उगमस्थानाकडे गेलं पाहिजे. असंच म्हणण्यासारखं की मिठाची बाहुली कशातून काढली? सागरातून काढली. आता तिला वाटले की आपण आता परत मिठाकडे चालली. आता काय होईल? जात असताना थोडंसं तसं आता हे रूपक आहे.
तर हे अनुभवाचा विषय आहे. तर कुठेतरी त्यांचे जे तत्वज्ञान आहे त्या हृदयात असलेल्या सद्भावाशी नाचत आहे कृपा. आणि तिथे मग सांगत आहे महाराज या ठिकाणी की असा सहा तो याचा दृष्टांत असा या बाबतीचा. यथा समुद्रायणः इमः छंदमानः नद्यः. नद्या असतात वेगवेगळ्या, वेगवेगळे नाव आपण त्या दिसलो, काही गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी. तशी निर्णय माणसं, गोविंदराव, नारायणराव, सदाशिवराव, ती माणसापैकी आणखी परत मांजरी, त्यानंतर कुत्री, काही असे शिंडाग, काही आता सगळं लावतं. पण समजा त्यात ते करू शकत नाही, फक्त माणसंच करू शकतात. आणि माणसामध्ये त्याच्यासारखे असेल तर करू शकत नाही, तोही भाग आहे. तर त्याला अशी जागृती येते जीवनाची की नाही आपल्या उगमस्थानाकडे गेलं पाहिजे. यात देही आणि याच रुहा. बाकी काही यमराज तुम्हाला सांगणार नाही की स्टे नथिंग डुईंग. आता खरा विचार म्हणून लोकांमध्ये जी धारणा आहे ना, हा विषय नंतर का नाही, जितकं आधी केलं तितकं तुम्हाला ताकद येत सगळं चलवून देखा. आणि ते देखील त्या ईश्वराच्याच कृपेने बरोबर. असा त्याचा बाबत सहा म्हणजे त्या बाबतचा दृष्टांत असा. यथा समुद्रमाना छंदमाना इमहा नद्या. जशा ह्या नद्या त्याची गती इतक्या जोराने वाहत असतात. कशासाठी की त्याला आपल्या उगमस्थानाकडे जायचं आहे. तशा वृत्ती आपल्या आता कुठे वाहतात सध्या नश्वराकडे. त्याच्यामध्ये ईश्वराकडे म्हणजे पुरुषाचा साक्षात्कार करत आहे. पुरुषायण पुरुषायण शब्द वापरला. तसं समुद्रायण पाहतो दृष्टांताला दाष्टांताशी कनेक्ट केलं आहे. आता खूप गुण आहे समुद्रा प्राप्त. आता ते काय होतं पहिल्यांदा दृष्टांत पूर्ण करा की समजा नद्या वाहत वाहत गेल्यानंतर एक क्षण असा येतो की त्या समुद्राला मिळतात. अच्छा मध्येच त्यांनी कडेची मर्यादा सोडली, लक्ष्मण रेषा पाळली, खतम. समजा नदीत नाही जायचं, मी जरा बाजूला जाऊन तो तर जाईल का ती. मग त्याच्यासाठी विधी निषेध सगळं पाहत हा जीवात्मा मनाला तिकडे लावत असतो अध्यात्माकडे, आत्मस्वरूपाकडे. स्वर्ण आश्रमामध्ये काही वर्ण आहे, आश्रम आहे, धर्म आहे, सगळं बरोबर पाळून जेव्हा अंतःकरण शुद्ध करून साधकाचं अंतःकरण तिकडे त्या दिशेला लावलं आहे की ज्या दिशेला बुलेट लावली ते टार्गेटकडे ते जात असतं. याला म्हणतात समुद्रायण. तसा आता पुरुषायण लावा किती का सरळ आहे गोष्टीकडे. आणि करून पहा, पण त्याचा आनंद तुम्ही मोजमाप करू बा नाही ते पुण्यपाप. तर त्या काय होतं शेवट त्यांना समुद्रम प्राप्य, समुद्राला प्राप्त होतात. खऱ्या अर्थाने त्यांचं उगमस्थान देखील समुद्रच आहे. सागर से उठा बादल बनकर, आदल से फटा जल होकर, फिर नहर बना नहीं नदिया गहरी, तेरे भिन्न प्रकार ते कुठून आलंय. हर दिशे में तू हर नामरूप झाली ती परत चालल्या आता अमरूकडून आपल्या नामी आणि रूपीकडे नामरूप असं चालल्या. आणि असं करतात विद्येते म्हणजे ते नामरूप सगळे त्याचे संपलेले असतात. तिथे सांगता येत नाही कोणती गंगा, यमुना, सरस्वती. ते वेगवेगळे ते योगी असतात, कोणी हठयोग तर कोणी कर्मयोग, कोणी शेवट त्यांना ह्या ज्ञान स्वरूपामध्येच विलीन झालं पाहिजे, दुसरं काही पाहिजे. त्याचा आवडू ज्ञान मार्ग केला. समुद्राला प्राप्त होऊन ते अष्टम गच्छन्ति. नामरूपे विहाय त्याचे नामरूप सगळे संपलेले असतात. प्रयागापर्यंत 3 नद्याचे प्रवाह वेगळे दिसतात. कोणते? गंगा, यमुना आणि सरस्वती. आणि म्हणून त्या मानस तुळशीदास मानसांनी ते हेच सांगितलं आहे बस. राम भक्ती जहा सुरसरी धारा, रामाची भक्ती त्या सुरसरी गंगेचं प्रतीक आहे. सरसई ब्रह्म विचार प्रचारा, सरस्वती गुप्त असते. हळू त्याच्यात देखील गुप्त तीन तुळशीदासाने ब्रह्मविचार म्हणजे आत्मज्ञान सांगितलं. विधिनिषेधमयी कलिमलहरणी, कर्मकथा रविनंदनी भरणी. अजून वाचलं नाही मी एवढं, पण एवढं पुरी झालं मला सगळं सांगायला. रविनंदनी म्हणजे सूर्याची पुत्री यमुना नदी. एक कर्मयुगाचं प्रतीक आहे, एक भक्तीचं प्रतीक आहे, आणि सरस्वती ज्ञानाचं प्रतीक आहे. किती तिन्ही त्या ठिकाणी आलंय. पण सरस्वती गुप्त आहे. हळू त्या संतांनी त्याच्यातून दान सांगितलं तुम्हाला बोलता बोलता. हे कठीण मुलांना नाही कसं भिता तो चंद्रमा छान आहे ना, ही स्टाईल आहे त्यांची. पहिल्यांदा षोडशकला पण काय मुद्दाम षोडशकलामध्ये थांबून जाऊ नका, चला तिकडे. आणि त्यासाठी मन कसं करा, समुद्रायण तथा पुरुषायण. बस
त्या परमपुरुषाकडे जायचं आहे की ज्या ठिकाणी जीवनाची इति करते होते बस. आणि मग तिथे म्हणताय याच्याशी सख्य साधायचं असेल तर हळू सुटलं पाहिजे तादात्म्य. त्याला मारू नका शरीराला प्राणाला, हळूच लावा तिकडे. जसं नामरूप त्याचे काय होते भेद देते. भेद देते म्हणजे नामरूप तिथे नाहीसे होतात, काही सांगता येत नाही. तसं आता हे नामरूपात असलेला तो चालला परतो का बसताना कुठून आलो. त्या पुरुष सुटतात गुरुदेवाची कॉमेंट्री वाचण्यासारखी की त्याच्यापासून काही सात्विक वासना असलेले देखील देव ऋषी झाले. त्याने विचार केला की आता पुढे सृष्टी निर्माण होत आहे. म्हणजे बिफोर क्रिएशन, निर्मिती होण्याच्या आधी ते विचार करायला लागले की कुठून आला मी, प्रजापतीपासून. प्रजापती कुठून आला, शुद्ध ब्रह्मापासून. असं आज ते आपलं स्वरूप जाणलं. आणि मग त्याने ते विजय मिळवला त्या अंतःकरणावर, त्याची एकरूप झाली, साक्षात्कार केला. तसं आता ते असा जीवभाव तर आपण सापडला आहे. आपल्याला देखील शेवटशे कला आहे त्यासारख्या. तिथून आता निष्कल अद्वितीय सच्चिदानंद स्वरूप जे पुरुष म्हणजे पूर्णत्वात पुरुषाकडे जायचं असेल तर त्याच्या वृत्ती तिकडे ओळल्या पाहिजे. त्यासाठी हे सगळ्या ह्याचाच उपयोग करायचा मंत्राचा तिकडे. तर नामरूप सोडून समुद्रम इति एव पृच्छते. आणि त्याला काय म्हणतात नद्यांना आता समुद्र हे नाव पडतं बस, वेगळ्या नाही राहिलेच. इव्हन ओढा जरी असेल तो देखील संपून जातो. ठीक आहे. गंगे सीमिता गंगाजळ काग विष्टेचे झाले पिंपळ, तसं ते ईश्वराला व्यंकटेश पुत्र जाऊ द्यायचे. अशी भक्ती पाहिजे हृदयात. आणि मग तिथे गेल्यानंतर एक क्षण असा होता की एवम अस्य परिवस्तू इमहा षोडश कला पुरुषायना. तसंच या जीवाला प्राप्त झालेल्या सगळ्या कलाची तादात्म्य सोडून तो निष्कल अद्वितीय आत्मतत्वाचं चिंतन करतो. ते आपलं स्वरूप आहे. त्याचप्रमाणे सर्व ह्या द्रष्ट्याच्या पुरुष हेच त्याचं अधिष्ठान आहे. कारण एक कथम प्रतिष्ठिष्ठामी असं लिहिलं एक प्रश्न की कुठून प्रतिष्ठित व्हावं आपल्या स्वरूपाकडे. सूत गुंतले उकलावे मानत मानत न्यावे स्वरूपाकडे. आपण कोण आहे असं करत तिथपर्यंत घेऊन. त्याप्रमाणे सर्वतः हा पुरुष आपल्या सगळ्या कलांची तादात्म्य सोडून त्याला मारत नाही शरीराला प्राणाला, पण हाऊस आपली वृत्ती तदाकार करतो बस. आणि त्याच्यामुळे ही वृत्ती देखील तिथे मावळते. कशी, आता ते तुरटी असते ना पाण्यात घातली असताना, गढूळ पाण्याला स्वच्छ करून टाकते आणि स्वतः ती वृत्ती अहम ब्रह्मास्मी वृत्ती देखील संपलेली असते. तत्वी गुंतला म्हणे कोहम. हा पंचमहाभूतात जेव्हा हा पुरुष षोडश कलाशिवाय आला असेल तर तो रडायला लागलो असतो आल्यानंतर कोहम कोहम कोहम. पण तुला गुरुजनांकडे जाऊन मग म्हणतो की देह नाही सोहम, मी तो आहे. आणि शेवटाचा सोहम ही वृत्ती देखील मावते. अनन्य होता अहम सोहम मावली. शेवट तिथून प्राणापासून सुरुवात झाली ते म्हणजे त्या हिरण्यगर्भाची अवस्था देखील त्या ठिकाणी विलीन होते बस. आणि अहम ब्रह्मास्मृती की शब्दच आहे तोही संपतो त्या ठिकाणी. ओंकाराच्या मात्रेपैकी मकार मात्रा देखील हमिंग साऊंड आहे तोही संपतो. पण तिथे ओहम नाही, ओम अहम नाही, ओ अहम. ओ मधला टिंब गेलं निघून मकाराचं. सोहम श्वासच्या अपनी अंतर्दृष्टी निरखता आहे, निरख नाही हे अशा तऱ्हेतून राहून शेवट तो श्वास त्या ठिकाणी संपलेला असतो. धलनाथ देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगाच्या तुटी सर्व अर्पोनी शेवटी प्राण तोही बेचावा. लावा ना कनेक्शन. तेव्हा मग दातबोट बोलता होतो आपल्याशी. नाही तर केली पारायण, एक तरी पारायण व्हावं लागेल. तसं ओवी एक तरी ओवी अनुभवावी. सुखे संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, आणि लाभा लाभ न धरावे. मना म्हणजे सगळे हे मनच आहे. सुख दुःख स्वप्नोपम मन हे तयाचे धाम, मी असे आत्माराम पूर्ण काम भूमरूप. असं समजलं म्हणजे तो आहे पुरुष. ते जाणलं तर सगळं जीवन बदलून जाते माणसाचं. हे पुरुषम प्राप्य अस्तम गच्छते. त्याचा पुरुष म्हणजे आज अर्थ काय झाला, पूर्णत्वात पुरुष हा तो सगळे परिपूर्ण आहे. आता देशानी कालानी वस्तूनीच नव्हे त्या षोडश कलानी देखील परिच्छिन्न नाही. कलारहित झाला तो निष्कलम अद्वितीयम समस्त साक्षीम सससद्विहीनम गच्छन्ति असं म्हटलं आहे. आणि याचा अधिक तुम्हाला स्पष्टीकरण तुम्हाला मुंडकोपनिषद देणार आहे. बस त्याच्या सगळ्या संपलेल्या असतात उपाध्या. आसाम नामरूपे विद्यते. त्यात मग नाम आणि रूप दोन्ही नाश पावलेलं असतं.
बाहुली जाऊन मिळते समुद्राला, पण बाहुलीचं जे क्रिस्टलाइज रूप होतं ते संपलं. आता बाहुली काय होते, मिठाची स्वतः सागरच होते. झाला तो सच्चिदानंद सागरात. वेगवेगळे मार्ग असतात. मग कोणी भक्ती करतात शिवाची, खूपच वर्णन केलं आहे. शैवाः सौराश्च गणेशः वैष्णवः शक्तिपूजकः भवन्ति यन्मया सर्वे सोहमस्मी परशिवा. ज्या सच्चिदानंद सागरात ते सगळे उपासक एकरूप होतात, तो सच्चिदानंद स्वरूप मी आहे इथपर्यंत जातो. कोण कोण असतात, कोणी शिवाचे भक्त शैवाः, ते देखील याच भावनेने करत असतात उपासना. पण जेव्हा त्याचेच एकरूप होतात तेव्हा फिरून भेद समजून जातात. सौरः काही सूर्याचे उपासक आहे, सूर्याची उपासना करे. गणेशः कोणी गणपतीची उपासक आहे. वैष्णवः काही विष्णूची पूजा करणारे. शक्तिपूजका काही शक्ती देवीची पूजा सगळे असतात. प्रत्येकाचा मंत्र वेगळा असतो, पण शेवट मुख्य मंत्र काय असतो की त्याचं उगमस्थान कुठे. भवंती यन्मया सर्वे, त्याच्याशी एकरूप होतात. जसं हा सागरमय होऊन जातो त्याच्या नद्या. सोहम अस्मी, त्या सोहमचा अर्थ आहे तो मी आहे परशिवा. आणि म्हणून गुरुजींना आपल्याला सांगतात पण असं जागं झालं पाहिजे. असा नामरूपे भिद्यते, त्याचं नामरूप संपलेले असतात. आणि मग त्याला काय म्हणतात, तसं समुद्रामध्ये नद्या गेल्यानंतर काय म्हणतात नद्यांना, ऐकलं का झोपता, काय म्हणतात समुद्र. आता पुरुषायन झालं तर पुरुषाची काय झालं, तो पुरुष. मग काय झालं, पुरुष वेदगम सर्वम यद्भूतम यच्चभम. जे होऊन गेलं होत आहे, त्या ठिकाणी काही काळाची कल्पनाच नाही होतं. अशा तऱ्हेचं ते सांगून सहा एव अकलहा. पाहता किती गोड आहे त्यातला. सहा असा तोच परमात्मा अकल अमृतः भवती. तो विद्वान कलारहित, म्हणजे कुठल्याही उपाधीची आता परिच्छिन्नता नाही. जसं घटाकाशाला घटात असताना समजलं की घटाचा आकार नसून आकाश आहे. काय भावना होईल, उद्या घट निर्माण होताना देखील तोच तसा होता. घट निर्माण होऊन दिसत आहे तरी तो तसंच आहे, उद्या घट फुटला तरी तसंच. म्हणून मेल्यानंतर काय नेतात, मडके घेऊन जातात, सांगतात की ते गेलं त्यातलंच चैतन्य तसंच आहे. काही फरक आहे. ते मरण्याच्या आधी जाणून घेतलं पाहिजे, दुसऱ्याला म्हणायला लावायचं नाही. आपल्याच्या संस्कृती कशा दुसऱ्या रामनाम सत्य आहे, सत्य. अरे कसलं सत्य आहे. आणि ते ईश्वराची कृपा सद्गुरूची कृपा काम करतो, दुसरं काही नाही बस. पण तेवढं भगवंतानी जाऊन जेव्हा तो पुरुषाचा एकरूप होतो तेव्हा एकरूप होतो तो. आता तो कसं दुसरा दृष्टांत देऊन सांगत आहे. आणि कसा तो अमर होतो आता हा अथमर्त्यो अमृतो भवती अत्र ब्रह्म समुष्टते. इथेच त्याला ब्रह्मतत्वाची प्राप्ती होते. बस आता पुढे चला. अरायव रथना भो कला यस्मिन् प्रतिष्ठिताः तम विद्यं पुरुषं वेद यथा मा वो मृत्यु परिव्यथा इति. शेवटला त्याचं समालोचन करतात की रथनाभो अराह इव. जसं आपण रथ पाहतो चाक असलेलं त्याला रथाचं चाक, की त्याला आरा म्हणजे त्याला आरे लागलेले असतात. म्हणून सूर्याला देखील त्या चाकावर बसून त्या सप्तता असतं, असं सप्तमीचा रथ वगैरे होता. तर ते खूप आतला अर्थ आहे. तर ज्याप्रमाणे रथचक्राच्या नाभीमध्ये रथनाभो, तसं आपल्या सायकलचं उदाहरण, सायकल असते आणि त्याच्यामध्ये हब असतो, त्याच्यावर सगळे स्पोक्स लागले असतात. तसं समजा रथचक्राच्या नाभीमध्ये जसे अर म्हणजे त्याचे आरे असतात, त्याप्रमाणे ह्या ज्यामध्ये ह्या 16 कला कशा आहेत, अध्यारोपित आहे, सुपरिम्पोज आहे, खऱ्या अर्थाने नाही. तिथे ह्या 16 कला ह्या प्रतिष्ठित आहे. आपण स्वतः प्रश्नाचं उत्तर घेतो, याला म्हणतात मनन. आपणच प्रश्न उभा करायचा आणि आपणच त्याचं उत्तर घ्यायचं. शेवट गुरु आणि शिष्याचा संवाद आपल्या आत होतो. बस त्यांनी म्हणतो होतं मी निर्माण झाले तर कुठे कसं काय राहील, कशामध्ये मी प्रतिष्ठित होईल. आता तो स्वरूपाच्या ठिकाणी प्रतिष्ठित होतो. तर संपूर्ण कलांशी असलेलं तादात्म्य सोडून, त्याला मारून नव्हे, पण त्याच्यात मी आणि माझेपणाचा भाव सुटलो.
तर ह्या 16 कला त्या ठिकाणी हळू म्हणजे विड्रॉ होत आपल्या कलारहित पुरुषाकडे जातो, निष्कल सकलपासून निष्कल स्वरूपापर्यंत जातो. तम वेद्यम पुरुषम वेद, अशा वेद्य पुरुषाला वेदाहमेतम पुरुषम महांतम आदित्यवर्णम तमस परष्टात किंवा तमसस्तु पारे, त्याच्यापुढे या अज्ञान अंधकाराच्या पलीकडे हे आपलं स्वरूप आहे. अज्ञानामुळे ह्या कला आहे, माया आहे, अविद्या, काम, कर्म होण्यासाठी हे सगळी सोडण्याच्या कलाची मरण केली. शेवटच्या अवगमस्थानाची एकरूप झाल्यानंतर तम वेद्यम पुरुषम वेद, तो वेद्य पुरुषाला तमेव चाद्यम पुरुषम प्रपती, पूर्णपणे शरणागती जाऊन यस्मिन गता न निवर्तन्ति भूया, त्या ठिकाणी गेल्यानंतर परत जन्म मरणाला येणं नाही. पुरुषाला जाणावं कसं, यथा मृत्यू वहा मा परिव्यथा इति, ज्याप्रमाणे हे हा सगळं तुला विषय सांगितला तसंच की ज्यामुळे हे शिष्यानो मृत्यू तुम्हाला पीडा न देऊ आशीर्वाद देत आहे गुरु, किती असंच बाकी त्याच्या मागे लागू नका. जिथून आपण आलो ठीक आहे, तुम्ही तब्येत किती दिवस सुधारणार, तब्येती म्हटलं तर जरा वाईट वाटतं असं बोललं तर ते लागा त्याच्या मागे, करा त्याची, पण ती काही असं शरीर कायमचं राहणार नाही कोणाचं. नाही तर मग सगळे योगी राहिले असते, ते शरीर सुटणं सगळ्याचं, ते सुटणं महत्त्वाचं नाही. त्याच्या आधी तुमचं असलेलं तादात्म्य सोडून तादात्म्य त्या निष्कल अशा पुरुषाकडला, आणि मग तुम्हाला त्याची भीती वाटते. मृत्यू नाही सुटत. वेदांत तुम्हाला शरीराच्या मृत्यूपासून किंवा शरीराच्या धर्मापासून मुक्त करू शकत नाही, लिहून टाकायचं. पुढे येणार त्या 7 पिया देतात, जरा मरण मोक्षाय मामासे, ते कोणी नाही, सुटतच नाही. मग तो योगी असो की भोगी असो की ते होणार. इव्हन डॉक्टर जरी असेल तर त्यालाही देखील तब्येत बिघडते, कोणी नाही थांबवू शकत. मात्र कुठे त्याचा मदत होते, त्याची जी भीती आहे ते संपते की हे मरण फक्त देहाला आहे, आत्मा कसा आहे निष्कला आणि म्हणून अमर आहे असतो. त्या अशा तऱ्हेने तुम्ही निर्भय व्हावा असा आशीर्वाद देत आहे. की असं झाल्यानंतर त्या सांगत आहे की वेद्यम पुरुषम वेद, जो पुरुष त्या वेद्य पुरुषाला जाणावं, यथा मृत्यू वहा महा म्हणजे तुम्हाला हा त्या याप्रमाणे मृत्यू मा परिव्यथा इति, तुम्हाला त्रास देऊ नये मृत्यूचा, त्याच्या म्हणजे मृत्यूपासून तुम्ही मृत्यूच्या भयापासून मुक्त व्हावं. सांगू टाका एक दिवस येणारच आहे मृत्यू. कोणीही या देहाला ठेवून अमर झालेला पाहिला का तुम्ही? अवतारी पुरुष देखील, जीवनमुक्त देखील, महायोगी देखील, प्राणायाम शिकवणारे देखील, हे याचा कार्यक्रम असतो. त्याच्या आधी करा हुशारी सांगत आणि म्हणून घाबरू नका तुम्ही त्याला. आणि ते त्यात परमेश्वर त्याच्यातही प्रार्थना की बाबा मला स्ट्रेंथ अशी शक्ती दे, बस अशी श्रद्धा दे की या बाबतीत मी विचलित होणार आहे. बस तुम्ही पुरुषाला जर जाणाल तिथे हेच सांगायचं आहे, तर तुम्हाला मृत्यूचं भय होणार नाही. पण न जाणार तर उलट आहे की ज्यामुळे शिष्यानो मृत्यू तुम्हाला पीडा न देऊ असा आशीर्वाद. गुरुचं काम आहे आशीर्वाद देणं, पण घेण्याचं काम तुमचं आमचं आहे. ते अलार्मसारखं जागा करतात, पण बटन दाबून चुपचाप झोपू नका, जागे बस. काय करणार सतत सांगतो. हे शास्त्र आणि गुरुचे शब्द कसे असतात, अलार्मसारखे. पतयाचे शब्द ऐकावे, मनी मुरवून जिरवावे, तरीच मग मोक्ष पद पावे, इथेच नंतर नव्हे चालू दे. मग आता होऊ दे काय, जान जाओ का जिलेबी खाओ, होऊ दे. अशा तऱ्हेने सांगते की तुम्ही त्या मूर्तीने घाबरून जाऊ नका, ते होणार आणि कोणी थांबू शकत नाही. इतका मेडिकल सायन्स एवढा ॲडव्हान्स झाला आहे, त्यांनी असं काही मेडिसिन काढलं नाही की तुम्हाला शरीराला दिलं की ते अमर होईल. आहे का कोणी? लिहून टाका कागद. तात्पुरती इलाज आहे सगळे. हा मुख्य इलाज आहे कोणता की इथे असताना जाणून घ्यायचा म्हणजे हे घटना घडतात. नाही ते कठीण आहे, याच्यातून निघायचं अवघड आहे. अशा तऱ्हेनं असं पुरुषाला जर जाणार तर तुम्हाला मृत्यून्मत्त दुःख होणार नाही. न जाणार तर मृत्यू दुःख त्यासारखं दुसरं कोणतं दुःख नाही आणि कोणी सुटलं नाही त्यात. यास्तव तुम्ही त्याला जाणून मुक्त व्हावं असा आशीर्वाद. गुरुचरणामुज निर्भर भक्ता संसारात अचिरात भवमुक्ता सेंद्रिय मानस नियमा देवम द्रक्षसी निज हृदयस्तम देवम भज गोविंदम भज. काय प्रश्न? निज हृदयस्तम देवम द्रक्षसी. यू रिअलाइज
एक म्हणतो आता अनुष्ठानच करतो, कर काय, पण तिथं बसलं आहे तर तिथेच जायला आपल्याकडे ते राहिलं बदल. हे सगळी आवश्यकता आहे अंतःकरणाच्या शुद्धीसाठी. पण त्याच्यानंतर असे अंतःकरण शुद्ध झालेलं आपल्या स्वरूपाकडे वळवून अशा ह्या पुरुषाचा हे घ्या, वा त्याची शेखरूप, काही घाबरून जाऊ नका. नाही झालं तर तुमची प्रयत्न सुरू ठेवा, सोडून द्या ईश्वरार्पण करून बस. कारण जोपर्यंत तुम्ही झोप लागत नाही तुमच्या मनात चिंता असते, तुम्हाला आयुष्यभर झोप लागत नाही. पण सोडून द्या, लागायचं लागवण्याचं बरोबर. कशी लागून जायचं समजत नाही. काही लोकांना झोपेचाही प्रॉब्लेम असतो. काही तर उलट्या कुठेही झोपून जातात. आता काय करायचं? हे स्वतःच्या स्वरूपाला जागा होणं. पण त्याच्यातली पहिली प्रक्रिया आहे, उठा कॉटवरून आणि नंतर जागे व्हा. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्तीवर गुरुजनांनी सांगितलं तो मार्ग चोखळा आणि व्हा ते बस. फार पॉवरफुल का. आणि मग तुम्हाला हे काही पीडा देणार नाही. आता एवढं सगळं सांगून आता सगळे पिप्पलाची इच्छा तर म्हणाले ते पुढे पुढच्या म्हणतात तान होवाच एतत् परमं ब्रह्म वेद नातः परमस्थिती. सगळं सांगून झालं. शेवटचा 6वा म्हणजे अगदी भैरवीसारखं सांगून झालं की आता याच्यानंतर काही मला गाणं म्हणायचं नाही. ऋषी सांगून टाकत क्लासला उद्यापासून यायची आवश्यकता नाही. तसं आता तिथं डिफिक करता आलं की तान होवाचं म्हणजे पिप्पला त्या शिष्याला शेवट निरोप देताना सांगितला की माझ्याकडून जे सांगायचं होते ते सांगून झालं, काही ठेवलं नाही माझ्या हृदयात. अशेषतः वक्ष्यामी असं म्हणतं की तिच्या पहिल्याच्या सगळं सांगून टाकलं. त्याचं टेक्निकही सांगितलं आता. आणि एतावत एव अहम एतत् परम ब्रह्मविदान. मला जे आहे ते एवढं फक्त ब्रह्म माहीत आहे. का त्याच्यापेक्षा आणखी पलीकडे जाणण्यासारखं काहीच नाही ना. यस्मिन विज्ञाते सर्वविधम विज्ञातम भवती. ती पुढे येणार आहे म्हणजे काय की ते जाणलं म्हणजे त्याच्याशिवाय मला आता माहीत नाही. आता तो म्हणशील आणखी पलीकडे काही सांगावं गुरुदेव. फुगा फुटला तिथे. अशा तऱ्हेनं आता सांगून स्पष्ट करत आहे की ही आधीच सांगितलं होतं की जे मला येते तेवढं ते सांगणार, काही ठेवणार नाही. सांगितलं माझ्याकडून एतत् परमब्रह्म वेद. एवढंच मी परब्रह्म जाणतो म्हणजे जाणणारा न होता जाणतो, त्याची एकरूप होऊन राहतो. ते तुम्हाला तुमच्यावर अनुग्रह करण्याच्या दृष्टीने, उपकार करण्याच्या दृष्टीने बोललो. बाकी बोलायची काही आवश्यकता नव्हती. आता मग याच्यापेक्षा काही न अतः परम अस्ति ती. पण याच्या पलीकडे काय आहे का हो? पुरुषाच्या पलीकडे पुरुषांना परम किंचित सा काष्टा सा परागती. चला कठोपनिषदात तिथे तसं सांगते. एखाद्या ऋषीत म्हटलं असेल तर मॅड झालं म्हणता येईल, पण सगळेच म्हणतात. ते ज्यानं कायद्याच्या भाषेत बेनिफिट ऑफ डाऊट तर दिला पाहिजे की काय याला काहीतरी अर्थ असला पाहिजे. पण आपण कधी विचारच करत नाही. बाकीचे लोक आपल्या संस्कृतीचा मागोघेवणी करतात, तर काय होईल? आणि अशा तऱ्हेनं सगळं झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्याच्यावर रिस्पॉन्स दिला की बाबा की तुम्ही जागा केला आम्हाला, म्हणून तुम्ही खऱ्या अर्थाने ते माता पिता तुम्ही त्या पुढे सांगून शेवट त्यांनी पूजा केली गुरुची. गुरुने त्याला सांगून उपदेश दिला आहे. याच्यानंतर आता उपदेश देणार काय राहत नाही. बस खूपच झालं असेल तर तिथे वाचा मौन बरी. एकदम मौनात गेले ते चुप राहिले बस. आणि मुलं पाहून आता तिथे त्याचा काय त्याच्यावर रिस्पॉन्स दिला शेवट सांगून त्याचा अर्चयंत त्वं हिनः पिता यो अस्माकं अविद्यायाः परं पारं तारयसीति. नमः परम ऋषिभ्यः नमः परम ऋषिभ्यः. त्याच्यानंतर तान हवाचे त्या पिप्पला त्या शिष्यानं म्हणाल्यानंतर शेवट विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स दिला. काय देणारी फक्त करून ते तम अर्चयंतात. त्यांची मनापासून पूजा केली. आपण पादुकपूजा काय करतो की ज्या पादावर आपले गुरु उभे आहे पदावर ते आपल्याला प्राप्त व्हावं, सिंबॉलिक आहे.
पण मनापासून तेही स्तराव करावं लागतं पूर्ण बिलकुल. तेव्हा ते शिष्य त्याने काय केली, अर्चंता पूजादी करून त्याला पुष्पमाला घेऊन त्यांची मनापासून भक्तीने पूजा केली. काय करणार आपण, कुठेतरी आपण नम्रच व्हावं लागते. या त्वम अस्माकम अविद्यया परम पारंतारेसी इति, की जे जे तुम्ही आम्हाला ह्या विपरीत अशा ज्ञानापासून किंवा अविद्येच्या पोचवित आहात किंवा ते पोचवलं आहे, की ज्यांनी ह्या अविद्याच्या परम पारंतारेसी पोचविता किंवा आपल्या त्याच्या पलीकडे जायला तुम्ही मार्ग सांगितला, त्याच्याबद्दल हा हे पूजा अर्चा करून त्यांनी आपलं श्रद्धेने व्यक्त केलं. तारेसी इति सहा तम ही नहा पिता, असा जो तुम्ही आहे तुम्हीच आमचे पिता आहे, बाकीची माता आहे. बाकीचे आई वडील आपल्याला जन्म देतात, परत जन्म मरणाच्या प्रकृतीतून ते काही सोडू शकत नाही. पण हे असा जन्म देतात की याच्यावर समजतं की आपला जन्मच झाला नाही आणि आपल्याला मरणही नाही. खरा जन्म देतो की ज्या ठिकाणी समजतं की आय एम अनबॉर्न. तसं बाकीचे करत बसतील तर करू दे त्यांना, त्या निमित्ताने घेऊन येतात हजारो लोक. पण खऱ्या अर्थाने आपल्याला असं तुम्ही हे अज नित्य निष्कल स्वरूप तुम्ही दाखवून आम्हाला खऱ्या अर्थाने जन्म दिला. बस बाकी याला म्हणतात बीज. एकदा जन्म झाला तो आईच्या उदरातून आणि दुसरा जन्म होतो सद्गुरूच्या कृपेने प्राप्त आणि त्याच्यानंतर त्याला जन्म मुलाची प्रक्रिया राहत नाही. बस की इतकं तुम्ही उपकार केले म्हणून अस्माकम आम्हाला त्वम अविद्ये हा परम पारंतारेसी, अविद्याच्या पलीकडे नेणारे तुम्ही आहात इथे असं समजून तुम्हालाच आम्ही खरे पिता, तुम्ही सगळे आमचं सगळं उगमस्थानी. किती गोड भावार्थ तारेसी. आणि म्हणून शेवट काय करणार, नमः परम ऋषीभ्या नमस्कार. नम इदम, नम म्हणजे नमे इति नमः, हे माझं नाही आता सगळं तुम्हीच राहिले. परम ऋषीभ्या नमः म्हणजे परम ऋषींना आमचा नमस्कार, असं म्हणजे नम्रतेने शेवट आपलं सगळं हे करत आहे अभिवादन. सुरुवातीला ज्ञानप्राप्तीसाठी नमस्कार केला, आता ज्ञान होऊन देखील कृतज्ञतेचा दोष राहू नये म्हणून नमस्कार केला सद्गुरा मनापासून. आपले नमस्कार अशी पद्धती आहे दोन्ही हात ज्या ठिकाणी वेगळेपणा राहत नाही, तत्वमसीचा एक रूप भावात आहे किंवा द्वंद्व सगळं संपलेलं असतं, मी आणि माझे पण दोन्ही संपलेलं आहे. नमस्ते ते नमः, किती चांगली कल्चर आहे. तुझ्यामध्ये जे तत्व आहे त्याला मी नमस्कार करतो. गुरुलाही वाटत नाही की माझ्या देहाला नमस्कार करताय, त्याच्या गुरुने सांगते तत्वाशी एक रूप होतात. शिष्याने असं वाटत नाही की मी याला त्याच्यात अंतरे जे तत्व आहे त्याला असं म्हणून परम ऋषीभ्या नमः. परमऋषी म्हणजे ज्याला आत्मस्वरूपाचं साक्षात्कार दृष्टी झाल्या आहे अशा परमदृष्ट्या ऋषींना या परंपरेला नमस्कार असो बा. आणि म्हणून ह्या गुरुपरंपरेला नमस्कार करतात. गुरुपौर्णिमेला संपूर्ण कुठलाही माणूस असो, कुठल्याही परम अवस्थेला प्राप्त असेल, महान अवधूत जरी असेल तरी ते आपल्या गुरुला मानतात. ठीक आहे, कारण देव आपल्याला मायेच्या गोष्टी सांगतो, पण मायेच्या पलीकडे नेण्याचं काम जर कोणी करत असेल तर हे सद्गुरू आहे. पण सकळ देवतांचा देव सद्गुरू हा, स्मरण करी त्यांचे मार्ग अनुसरी हा. चित्त ध्यानाने आकलून घे स्थिर राही प्रेम भक्ती विन कलियुगात नाही. ही भक्ती देखील करत होतं. सगळं देव सकल देवता का देव सद्गुरू है. अच्छा, अशी काय एवढं महत्व आहे, हे असं आहे. हे बाकीचं सगळं आपल्याला मिळतं पण हे नाही. आणि म्हणून असं नमस्कार करून आपली कृतज्ञता व्यक्त करून याला शेवट दिला आहे. आणि इति शब्द सांगून त्यानंतर आता हा विषय प्रश्नपणे संपला. आता घड्याळ पाहायची आवश्यकता नाही. शेवट पाठ म्हणून त्याला संबोधतात. शांतीपाठ म्हणा. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितमेदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. आता पहिला ब्राह्मण किंवा मंत्र यातला वाचला पाहिजे की एकत्र ही आपली शास्त्राची पद्धत. कधीतरी काढून एका पुस्तकाचं तुम्ही चिंतन.
म्हणा माझ्याबरोबर म्हणा, ओम सुकेशाच ओम सुकेशाच भारद्वाजः शैव्यश्च शतकामः सौरायणीच गार्ग्यः कौसल्यश्चाश्वलायनः भार्गवो वैदर्भी कबन्धी कात्यायनिष्ठे हे ते ब्रह्मपरा ब्रह्मनिष्ठाः परं ब्रह्मान्वेषमाणाः एषः वै तत्सर्वं वक्ष्यतीति तेह सवित्पाणयो भगवन्तं पिप्पलादम् उपसन्नाः। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। हरि ओम। हरि गुरुभ्यो नमः। हरि ओम।